नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडीमुळं देश पातळीवरती उद्धव बाळासाहेब ठाकरे, ज्याला उभाठा आपण म्हणतो, त्या पक्षातल्या पक्षफुटीबद्दल जोरदार चर्चा सुरू आहे. यातले 6 खासदार फुटले. त्यांनी कशी गद्दारी केली? श्री ओमराजे निंबाळकर, संजय जाधव आणि मंडळींनी आम्हाला कसा आमच्या काळजावरती ज्या मंडळींनी घाला घातला, त्यामुळं आमच्या भावनेचे बांध कसे फुटलेत वगैरे. असं सगळं महाराष्ट्रामध्ये आजचं चित्र आहे. आणि अशा वेळेला मी जर तुम्हाला असं म्हणालो, की हे जे पक्ष फाटाफुटीचं सत्र सध्या सुरू आहे. पक्ष फोडून जास्तीत जास्त एन-डी-एकडं संख्याबळ मिळवण्याचं काम सुरू आहे आणि त्याला मुख्य कारण संविधान बदलाचं आहे. तर आता मी जे तुम्हाला आकडेवारीनुसार बातमी सविस्तरपणे सांगणार आहे. त्यानंतर तुमच्या लक्षात येईल, की मूळ हेतू हा अधिक व्यापक आहे. त्यासाठी इलेक्शन कमिशनने एक प्रस्ताव दिला आहे आणि लवकरच तब्बल 500 कोटी रुपयाचं टेंडर देश पातळीवरती निघणार आहे, नव्या ई-व्ही-एमच्या खरेदीसाठी. आणि ह्या बातमीमध्ये जेवढे तपशील मी आता तुम्हाला देतोय, मराठी माध्यमामध्ये हे तपशील कुणीही तुम्हाला सांगितलेले नाहीयेत. तशा अर्थाने ही मराठी माध्यमासाठीची एक्सक्लुझिव्ह अशी बातमी आहे. तर आपण समजून घेऊ, की इलेक्शन कमिशननी काय करायचं ठरवलंय. 129व्या संविधान दुरुस्ती विधेयकानुसार 2024ला जे विधेयक मांडलं गेलं, जे नाही पारित झालं, पण त्याची चर्चा सुरू आहे. राष्ट्रीय पातळीवरती ते विधेयक चर्चा होऊन राष्ट्रपतीकडं जाण्याची प्रक्रिया पण आपण बघितलेली आहे. एक राष्ट्र आणि एक निवडणुकीची कल्पना 2029लाच आपल्याला अंमलात आणता येईल का? ह्या दृष्टीनं आता केंद्र सरकारच्या पातळीवरती विचार सुरू झाला आहे. आणि ही सगळी मी जी आकडेवारी तुम्हाला सांगणार आहे, ती ऐकण्यासाठी आणि याचं विश्लेषण समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहाच. पण चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. बघा, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने देशाच्या केंद्र सरकारकडं 500 कोटी रुपयाच्या निधीची मागणी केली आहे. 500 कोटी रुपयाच्या. आणि कशासाठी? तर 2029च्या लोकसभा निवडणुकीची तयारी करताना भारत निवडणूक आयोगाला आपल्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या ई-व्ही-एमच्या साठ्यामध्ये मोठी भर घालायची आहे. किती मोठी ते पण सांगतो. आणि त्यासाठी त्यांनी 500 कोटी रुपयाची अधिकची रक्कम मागितली आहे. 2024च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तुलनेत पोलिंग स्टेशन्समध्ये 46% वाढ होणार असल्यानं आणि जुन्या मशीन्स ह्या रिटायर होत असल्यानं आम्हाला नवीन मशीन्स खरेदी करायच्या आहेत, असं इलेक्शन कमिशनने म्हटलंय. याचे 2च अर्थ होतात. भारतीय राज्यघटनेमध्ये बदल करून महिला आरक्षण विधेयक जे मंजूर झालेलं आहे, त्याप्रमाणे देशाच्या संसदेमध्ये सदस्य संख्या वाढवून त्याचबरोबर प्रपोर्शनेटमध्ये देश पातळीवरती निवडणुकीसाठीची नव्याने फेररचना डिलिमिटेशन करून सरकारला निवडणुका घ्यायच्यात. पण सगळ्यात महत्त्वाचं घडतं आहे ते वन नेशन वन इलेक्शनसाठी. इलेक्शन कमिशनचा प्रस्ताव काय आहे, जो इकॉनॉमिक टाइम्सनी प्रकाशित केला आहे. ई-सी-आयनं 3.57 लाख बॅलेट युनिट्स आणि 1.25 लाख कंट्रोल युनिट्स खरेदी करण्याची योजना आखली आहे. याची अंदाजे किंमत 500 कोटी रुपये किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहे. तसा प्रस्ताव केंद्र सरकारकडे गेला आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीचं सुव्यवस्थित आणि सहज नियोजन करावं यासाठी हे चाललंय. आणि मग ई-व्ही-एमची वाढीव मागणी का आहे? 15.39 लाख पोलिंग स्टेशन्स नव्याने होतील. त्यासाठी 26,31,068 बॅलेट युनिट्स आणि 19,23,295 कंट्रोल युनिट्स त्याची गरज आहे. आणि ई-पी-एस आणि राष्ट्रीय राखीव समावेश, कारण इलेक्शन कमिशन नंतर मग इलेक्शन पिटिशन्स वगैरे होतात म्हणून त्यासाठी तब्बल 30,48,039 बॅलेट युनिट्स आणि 21,92,557 कंट्रोल युनिट्स हवी आहेत. माझा तुम्हाला प्रश्न पडला असेल, की सध्याची उपलब्धता किती आहे? तर सध्या आपल्याकडे 30,78,000 बॅलेट युनिट्स आणि 22,14,000 कंट्रोल युनिट्स आहेत. 2013-14 मध्ये ई-व्ही-एम जे उपलब्ध झाले होते,
त्याच्यानुसार हे सगळं गणित मांडलं गेलेलं आहे आणि आता 2027 पर्यंत इलेक्शन कमिशनला हे सगळे नवीन ईव्हीएम्स हवे आहेत. बॅलेट युनिट्स आणि ईव्हीएम्स. कारण ईसीआयनं 1500 मतदार प्रति बूथ हा नियम लक्षात घेऊन, कारण पूर्वीचा जो होता तो कमी झाला होता, तो आता 1200 केला. म्हणजे पूर्वी 1500 मतदारांसाठी एक बूथ होतं. आता 1200 मतदारासाठी एक नवीन बूथ असेल आणि 2024 मधले त्यामुळं पोलिंग स्टेशन्स वाढतील. जे 10.53 लाख होते ते 15.39 लाख होतील आणि हे सगळं इलेक्शन कमिशनला वन नेशन वन इलेक्शनसाठी करायचं आहे आणि त्यासाठी त्यांना घटना बदल पण करायचे आहे. म्हणजे डिलिमिटेशन होणार आहे, महिला आरक्षण होईल, पण सगळ्यात मोठा जो डाव खेळला जातो आहे ते वन नेशन वन इलेक्शनसाठी. आणि हे कुणी भविष्यत्यानं सांगायची गरज नाही, कारण ज्या पद्धतीनं आता इलेक्शन कमिशननं प्रस्ताव दिलाय वाढीव, एकतर जनगणना आता होते, पण ती इतक्या मोठ्या प्रमाणात वाढणार नाही की थेट 5 लाख, सुमारे 5 लाख पोलिंग स्टेशन्स वाढतील. स्वतः एक राष्ट्र एक निवडणूक ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी सरकारला भारतीय राज्यघटनेमध्ये मोठी दुरुस्ती करावी लागणार आहे. यासाठी 129वे संविधान दुरुस्ती विधेयक 2024, द कॉन्स्टिट्यूशन 129th अमेंडमेंट बिल 2024 संसदेत मांडण्यात आलं आहे आणि त्याद्वारे सरकार मोठे बदल करतं आहे. ह्या 3-4 बदलांना मान्यता मिळावी ह्यासाठीच आधी टीएमसी, त्याच्या आधी आम आदमी पक्ष, टीएमसी आता उबाठा पक्ष फोडलाय आणि तिकडं असं दिसतं आहे की उत्तर प्रदेशमध्ये पण समाजवादी पक्षावरती सेन लावण्याचं काम सुरू आहे. कदाचित दाक्षिणात्य राज्यातला डीएमके सारखा पक्ष किंवा झारखंड मुक्ती मोर्चासारखे मंडळी किंवा राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रातली ती पण सरकारला पाठिंबा देईल ज्या वेळेला ते संसदेमध्ये गैरहजर राहतील. सो नवीन कलमांचा समावेश आर्टिकल 82A, राज्यघटनेतल्या कलम 82A हे नवीन कलम जोडलं जाईल. याद्वारे राष्ट्रपती एका ठराविक तारखेला देशातील सर्व विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका एकत्र घेण्याची अधिसूचना जारी करू शकतील. लोकसभा आणि विधानसभेचा कार्यकाळ बदलेल. सध्या लोकसभा आणि प्रत्येक राज्याच्या विधानसभेचा कार्यकाळ 5 वर्षाचा असेल, परंतु सर्वांच्या निवडणुका एकाच वेळी आणण्यासाठी काही राज्याच्या विधानसभाचा कार्यकाळ वाढवावा लागेल आणि काही विधानसभा मुदतपूर्व विसर्जित कराव्या लागतील. ते होण्याची शक्यता आहे. 2034 पर्यंत याची पूर्ण अंमलबजावणी करण्याचा विचार होता, परंतु आता असं दिसतं आहे की 2029लाच या सगळ्या बाबी जुळवून आणण्याचा केंद्र सरकारचा जोरात प्रयत्न सुरू आहे. आता प्रश्न हाही आहे की जर सरकार मध्येच कोसळलं तर काय? तर त्यासाठी जर्मनी किंवा जपानचं मॉडेल विचारात घेतलं जात आहे. काही महत्त्वाच्या संसदीय समितीच्या मते वारंवार सरकार कोसळू नये म्हणून कन्स्ट्रक्शन वोट ऑफ नॉन कॉन्फिडन्स विचाराधीन आहे. जोपर्यंत विरोधी पक्षाकडे नवीन मुख्यमंत्री किंवा पंतप्रधानाचं नाव आणि बहुमत तयार नसेल तोपर्यंत चालू सरकार पाडता येणार नाही. सो अशा पद्धतीची ही सगळी रचना सध्या मला दिसतं आहे की केंद्र सरकारच्या पातळीवरती सुरू आहे. त्यासाठी कलम, स्थानिक स्वराज्य संस्था आणि एकच मतदार यादी त्याच्यामध्ये पण बदल केला जातो आहे. कलम 334 अ च्या दुरुस्तीनुसार लोकसभा, विधानसभेसोबत पंचायत राज आणि महानगरपालिकांच्या निवडणुकाही एकाच वेळी घेण्याचं नियोजन आहे. कलम 325 दुरुस्त करून संपूर्ण देशासाठी एकच मतदार यादी, कॉमन इलेक्ट्रल रोल्स आणि एकच मतदार ओळखपत्र वोटर आयडी तयार करण्याचं काम निवडणूक आयोगाला दिलं जातं आणि हे सगळं करून निवडणूक आयोग आता जे 500 कोटी रुपयाची नवीन मागणी घेऊन आलाय त्याचं टेंडर पण लवकरात लवकर फ्लोट होईल आणि मग वाढीव बूथ सेंटर्स, वाढीव ईव्हीएम सह देश वन नेशन वन इलेक्शनला सामोरे जावा त्यासाठी आता सरकारचे प्रयत्न सुरू झालेत. खरा जो कोणाला राजकीय भाषेमध्ये डाव वगैरे आपण म्हणतो तर तो हा असण्याची शक्यता आहे. एकाच वेळेला 3-4 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट करायच्या आणि देशाचं संविधान त्या अर्थाने पूर्णपणे बदलून टाकायचं. थांबतोय मी इथे, परंतु अशाच नवनवीन आणि अतिशय ऑथेंटिक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी, एक्सप्लेनरसाठी तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा आणि जगभरातल्या मराठी भाषकांना सांगा की इथे तुम्हाला असंच विश्लेषण, मुलाखती, ग्राउंड रिपोर्ट्स पाहायला मिळतील. थांबूया. थँक्यू.